नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोहोळकर आपल्या सर्वांचं बी.कॉम सेकंड इयरमध्ये स्वागत करतो। विद्यापीठाने बी.कॉम सेकंड इयरमध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हा अत्यंत उपयुक्त विषय ठेवलेला आहे। यामागचं कारण कॉमर्सचा विद्यार्थी म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं नियोजन आणि त्याची यशस्वीता पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन, त्याचे टप्पे, या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आणि त्याची काही तत्त्वे पालन करण्यासाठी आपल्याला या विषयाचा आधार होणार आहे। हा विषय म्हणजे खरं तर हा मानसशास्त्राचा एक भाग आहे की मानव समूहामध्ये जगत असताना आणि एकटं जगत असताना कशा प्रकारे वर्तणूक करत असतो यासंबंधी मार्गदर्शन करणारा विषय म्हणजे प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हा विषय आहे। तर चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट हा घटक आपल्याला सुरुवात करायची आहे। तर आपण आज पहिल्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत, इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट। इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट या पहिल्या प्रकरणामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मीनिंग ऑफ मॅनेजमेंट। मॅनेजमेंटचा अर्थ पाहण्यापूर्वी आपण त्याची काही पूर्वसंकल्पना पाहूया। मॅनेजमेंट हे केवळ व्यवसायासाठी नसून सर्वच गोष्टींसाठी लागू होत असतं। उदाहरणार्थ, वैयक्तिक जीवन जगत असताना, सामूहिक जीवन जगत असताना, व्यापार, उद्योग, शिक्षण किंवा संशोधन, प्रत्येक गोष्टीमध्ये मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। व्यवस्थापनामुळे आपल्याला आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होत असतात। म्हणजेच आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल, मॅनेजमेंट is not only essential to business but also essential to bank, school, college, hospital, hotel and other bodies। मग व्यवसाय करत असताना केवळ हॉस्पिटल हा व्यवसाय आहे का, किंवा इतर संघटनेचा हा एक प्रकारचा व्यवसाय आहे का? तर नाही। व्यवसाय करत असताना प्रत्येक गोष्टींचं नियोजन करत असताना आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता भासत असते। मग हे व्यवस्थापन आपल्याला शिकायचं तरी आहे कशासंबंधी? व्यवसायाचे प्रकार तर अनेक आहेत, व्यवस्थापनाची तत्त्वेसुद्धा खूप आहेत, परंतु आपल्याला बी.कॉम सेकंड इयरमध्ये फक्त व्यवसायाच्या संदर्भात, संघटनेच्या संदर्भात आपल्याला हे व्यवस्थापन शिकायचं आहे। मग हे संघटन म्हणजे काय? तर एक विशिष्ट उद्देशासाठी किमान 2 व्यक्ती एकत्र येतात आणि आपला उद्दिष्ट साध्य करत असतात। त्या कार्याला संघटना असं म्हणत असतात। मग व्यवसायसुद्धा ही एक संघटना आहे। मग या व्यवसायाचं संघटन करत असताना किंवा व्यवसाय चालवत असताना आपल्याला मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन प्रत्येक टप्प्यावरती आवश्यक आहे।
आता तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की मॅनेजमेंट म्हणजे काय. तर सोप्या भाषेमध्ये एक प्रकारे व्यवसायामध्ये सुसूत्रीकरण आणणे म्हणजेच व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट होय. मग त्याची प्रत्यक्षात व्याख्या काय होते, त्याचा अर्थ काय होतो आपण पाहूया. मग मीनिंग ऑफ मॅनेजमेंट यामध्ये मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग डन बाय अ ग्रुप ऑफ पीपल with the effective utilization of available resource. म्हणजे की बघा अशी एखादी कृती जी समूहाकडून करून घेतली जाते. म्हणजेच एखाद्या समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. मग उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणारा समूह कोणता, तर जो प्रत्यक्षात लेबर म्हणून काम करत असतो आणि लेबरशिवाय इतर व्यक्ती काम करत असतात. अशा सर्व व्यक्तींची जी संघटना आहे किंवा एकत्रीकरण करून त्या सर्व व्यक्तीकडून आपण जेव्हा काम करून घेत असतो किंवा त्या कामामध्ये सुसूत्रीकरण आणत असतो तेव्हा त्याला व्यवस्थापन असं म्हणत असतो. मग मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मॅनेजमेंट म्हणजे ही एक कला आहे की त्या समूहाकडून आपल्याला जे आवश्यक आहे, जे करून घ्यायचं आहे ते चांगल्या पद्धतीनं कसं करून घेता येतं, ही कला म्हणजेच मॅनेजमेंट आहे. यानंतर आपण काही व्याख्या पाहणार आहोत मॅनेजमेंटच्या. मॅनेजमेंटच्या संदर्भात अनेक तज्ज्ञांच्या खूप प्रसिद्ध अशा व्याख्या आहेत. त्यापैकी आपण काही महत्त्वाच्या व्याख्या पाहणार आहोत. त्यातली फर्स्ट आहे हेनरी फेयल यांची. ते म्हणतात, टू मॅनेज इज अ फोरकास्ट अँड टू प्लॅन, टू ऑर्गनाइज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट, टू कंट्रोल. बघा यामध्ये त्यांनी काय सांगितले आहे की मॅनेजमेंट इज टू फोरकास्ट, जे एक प्रकारचं वर्गीकरण आहे. कशाचं, प्लॅन आपल्या नियोजनाचं, ऑर्गनाइज संघटनेचं, कमांड त्या नियंत्रणाचं. आपल्यामध्ये ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या गोष्टीचं एकत्रीकरण करून सिस्टमॅटिक वर्गीकरण करणे म्हणजेच मॅनेजमेंट होय, असं हेनरी फेयल यांना म्हणायचं आहे. मग आपण आता दुसरी व्याख्या पाहू फ्रेडरिक मलिक यांची. ते असं म्हणतात, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिसोर्स इनटू युटिलिटी. खूप सुंदर आणि चांगली व्याख्या आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, द ट्रान्सफॉर्मेशन, बघा रूपांतर सांगितलेलं आहे त्यांनी. कशाचं, रिसोर्स आपल्याकडे जे साधनं आहेत त्याचं. कशामध्ये, उपयुक्ततेमध्ये. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीकडं 5 लाख रुपये असतील, ही एक पैसा म्हणजे काय आहे, साधन आहे एक. मग या साधनाचा उपयोग आपल्याला उपयुक्ततेसाठी करायचा आहे. मग त्या 5 लाखाचं असं नियोजन आपण करूया या व्यवसायामध्ये की त्या 5 लाखापासून तुम्हाला काहीतरी XYZ नफा मिळाला पाहिजे.
मग केवळ मार्केटमध्ये फक्त पैसा आणून ठेवला म्हणजे नफा होत असतो का? नाही. तुम्हाला काहीतरी उत्पादन करावं लागेल. मग उत्पादन करत असताना तुम्ही शिकलेला आहात की काय उत्पादन करावं, कुठं करावं, किती करावं, कोणाला माल विकावा, या सर्वांचं उलगडा करून जो व्यक्ती यशस्वीपणे एखादे उत्पादन करत असतो आणि त्याचा उपभोग ग्राहकांना घेण्यासाठी उपलब्ध करून देत असतो, तेव्हा त्याची खरी उपयुक्तता त्याला दर्शवत असते. मग तुमच्या लक्षात आलेलं असेल की तुम्हाला मॅनेजमेंटचा सोपी व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही व्याख्या आहे. तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता की तुम्हाला यामधला की पॉईंट लक्षात काय ठेवायचा आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिसोर्स इनटू युटिलिटी. काय ठेवायचं आहे? द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिसोर्स इनटू युटिलिटी. एवढी जरी व्याख्या लक्षात ठेवलात तरी तुम्हाला बाकीच्या व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं. त्यानंतर पुढची व्याख्या पाहू आपण पीटर यांची. मॅनेजमेंट इज ॲन ऑर्गन्स कॅन बी डिस्क्राइब्ड अँड डिफाइंड ओनली थ्रू देअर फंक्शन्स. बघा, यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मॅनेजमेंट काय आहे. ऑर्गन्स, अवयव, आणि त्यांना काय करायचं आहे, त्यांना त्यांची कार्य करायची आहेत. म्हणजे तुम्ही एखादी ट्री डायग्राम पाहिला असाल, एखादे अवयव काम करत असताना त्याचे उपयोग, दुरुपयोग या पद्धतीनं आपण जसं वर्गीकरण करतो तशाच पद्धतीनं एखाद्या व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंट काय करत असतं, ते एक अवयवाचं काम करत असतं. म्हणून आपण याच पद्धतीनं लुईस ॲलन यांची चौथी व्याख्या पाहू. मॅनेजमेंट इज व्हॉट अ मॅनेजर डज. ही सुद्धा अतिशय सोपी व्याख्या आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय की जे मॅनेजरला करून घ्यायचं आहे ते म्हणजे मॅनेजमेंट होय. मग मॅनेजर काय करत असतो, तर व्यवसायाचा पूर्ण कारभार पाहण्यासाठी तो उत्पादनापासून ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीजचा समावेश होत असतो त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तो कंट्रोल करत असतो. म्हणजे सोपी व्याख्या आहे काय, तर मॅनेजमेंट इज व्हॉट अ मॅनेजर डज. तर दोन गोष्टी तुम्हाला आता स्पष्ट झालेल्या असतील की मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याची मीनिंग आणि डेफिनेशन आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण स्कोप ऑफ मॅनेजमेंट या पुढच्या घटकाकडे वळूया. स्कोप म्हणजे काय, व्याप्ती. सर्वसाधारणपणे ही व्याप्ती म्हणजे मॅनेजमेंट आपल्याला कुठंपर्यंत करता येतं याचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये पहिला घटक येतो प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे त्याला मराठीत आपण नियोजन असं म्हणत असतो की पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी वर्ष तुम्हाला अभ्यास करून पास व्हायचा असेल तर त्या अभ्यासाची सुद्धा तुमच्याकडं प्लॅनिंग असली पाहिजे. जर व्यवसाय करत असाल
तर व्यवसायामध्ये तुम्हाला नफा झाला पाहिजे यासाठी सुद्धा तुमच्याकडं ते नियोजन प्लॅनिंग असलं पाहिजे. मग तुम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत अनेक गोष्टी आठवल्या असतील की प्लॅनिंग केल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. मग ही प्लॅनिंग म्हणजे काय? तर प्लॅनिंग इज आल्सो मॅनेजमेंट प्रोसेस कन्सर्न विथ डिफाईन गोल्स फॉर अ कंपनी फ्युचर डायरेक्शन and determining the missing and missions resource to achieve those target. आपल्याला इथं सांगायचं काय आहे की प्लॅनिंग इज अ मॅनेजमेंट प्रोसेस. ही एक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे. प्लॅनिंग करत असताना ही एक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे. कारण व्यवस्थापन म्हणजे केवळ प्लॅनिंग आहे का? नाही. तर प्लॅनिंग हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे. मग यामध्ये तुम्ही स्वतः एखाद्या कंपनीचे मॅनेजर आहात असं गृहीत धरा. मग एखाद्या मॅनेजरला तो व्यवसाय किंवा तुम्ही ठरवलेली ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतील? तर सर्वात अगोदर तुम्हाला नियोजन करावं लागेल की तुम्हाला नक्की कोणतं ध्येय पूर्ण करायचं आहे. त्यासाठी कुठली पात्रता उपलब्ध पाहिजे, कुठली साधनं आपल्याकडं उपलब्ध पाहिजेत, कुठली तंत्रज्ञान सेवा आपल्याकडं उपलब्ध असली पाहिजे. या सर्व गोष्टींचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. हा विषय शिकत असताना तुम्ही स्वतःला मॅनेजर असं समजून किंवा तो व्यवस्थापनाचा एक घटक सदस्य समजून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हा अत्यंत सोपा विषय आहे. बघा, आता तुमच्यासमोर स्कोप ऑफ मॅनेजमेंट आहे. त्यातला पहिला घटक आपण प्लॅनिंग पाहत आहोत. म्हणजेच तुम्ही स्वतः जर एखाद्या कंपनीचे मॅनेजर्स असाल किंवा व्यवस्थापनाचा एक घटक असाल तर तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल? तर नियोजन करावं लागेल. दुसरा घटक आहे ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन. मग हे संघटन केवळ कामगारासंबंधी असतं का? नाही. जे श्रमिक आहेत त्यांच्या संबंधी तर असतंच. शिवाय व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या ज्या ज्या घटकांचा आपल्या व्यवसायाशी संबंध येत असतो त्यांना एकत्रीकरण करणे म्हणजे संघटन होय. संघटनेची एक सोपी व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. संघटना म्हणजे काय आहे? अ ग्रुप ऑफ अ पर्सन. एक ग्रुप आहे, व्यक्तींचा समूह आहे ज्यामध्ये किमान 2 व्यक्ती असतात आणि आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते एकत्र येत असतात आणि ते कार्य पूर्ण झालं की त्याला त्या संघटनेतर्फे ते कार्य पूर्ण झालं असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ भागीदारीचा व्यवसाय हा सुद्धा संघटनेचा प्रकार आहे. मग तुमच्या लक्षात आलेलं असेल की ऑर्गनायझेशन या घटकामध्ये आपण एक मॅनेजर म्हणून आपल्याला काय पाहावं लागेल? ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ स्ट्रक्चरिंग, प्लॅनिंग अँड डायरेक्टिंग रिसोर्स ऑफ द मेंबर. काय करायचं आहे आपल्याला? प्रक्रिया आहे ही एक. कशाची?
तर ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ स्ट्रक्चरिंग. मग हे स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं? तर सर्वात खालच्या स्तरावर चतुर्थ श्रेणी म्हणजेच श्रमिक कामगार वर्ग असतो. त्याच्यानंतर वरच्या दिशेला त्यांचे व्यवस्थापनाचे अधिकार असणारे व्यक्ती असतात. उदाहरणार्थ सुपरवायझर, मॅनेजर. त्यानंतर त्यांच्यावरती परत कंट्रोल करणारे संघटनेचे मुख्य पदाधिकारी असतात. उदाहरणार्थ एरिया मॅनेजर, सेल्स मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर. परत त्यांच्यावरती नियोजन करणारा मुख्य नियोजनकर्ता असतो. मग या प्रकारचे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये सर्वच घटकांना काय करावं लागतं की त्या गोष्टींना एकत्रीकरण करावं लागतं. म्हणजे कामगारामध्ये एकत्रितपणा काम करण्याची ती क्षमता आहे, परंतु जे मॅनेजर्स लेवलवरती आहेत, उदाहरणार्थ सेल्स मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, ॲडव्हर्टाईज मॅनेजर, यामध्ये एकत्रीकरण किंवा सुसूत्रीकरण नसेल तेव्हा व्यवस्थापन व्यवस्थित होणार नाही. मग संघटनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कामगार असतील, मॅनेजर वर्ग असतील, सुपरवायझर वर्ग असतील, या सर्वांना सुसूत्रीकरण करून एका घटकामध्ये आणणं गरजेचं आहे. त्या एकत्रीकरण आणण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संघटन, ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. यानंतर तिसरा घटक आहे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. मग बघा, आपला कुठलाही व्यवसाय असेल, आपल्याला कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असते. केवळ श्रमिक वर्ग असणं म्हणजे कर्मचारी नव्हे. उदाहरणार्थ एखादी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी आहे, तिथं श्रमिक असतात का? हो, नाही. तर तिथं बौद्धिक श्रम करणारे वर्ग असतात. मग हा सुद्धा कर्मचारी वर्ग आहे. आणि एखाद्या कारखान्यामध्ये प्रत्यक्षात उत्पादनामध्ये सहभागी होणारे श्रमिक वर्ग जो असतो, तो सुद्धा आपला कर्मचारी वर्ग आहे. मग प्रत्येक घटकामध्ये कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्या व्यवसायानुरूप आपल्याला आवश्यक असणारे त्या पद्धतीचे कला, गुण, कौशल्य व्यक्तीमध्ये असणारे आपल्याला कर्मचारी आवश्यक असतात. उदाहरणार्थ आत्ताच सांगितल्याप्रमाणे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये आपण इंजिनियर यांना भरती करू का डॉक्टर भरती करू? ऑब्वियसली सोपं आहे, इंजिनियरना भरती करू आपण. तेच आपली एखादी दुसरी संघटना आहे, हॉस्पिटल आहे. मग हॉस्पिटलमध्ये आपण त्या रोगतज्ञांना भरती करू का इंजिनियरला भरती करू? तर आपण डॉक्टरांना भरती करू. मग यामध्ये तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की ऑर्गनायझेशन किंवा संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक घटकानुसार किंवा त्याच्या स्किलनुसार योग्य कर्मचारी तिथं नियुक्त करणे, त्याच्याकडून काम करून घेणे म्हणजेच स्टाफिंग होय. म्हणजेच क्लर्कचं काम क्लर्कच करणार. उत्पादनामध्ये सहभागी असणारे श्रमिक ते उत्पादनाचंच काम करणार. जाहिरातीच्या विभागात असणारे कर्मचारी जाहिरातीचंच काम करणार. आणि विक्रीच्या संघटनेमध्ये असणारे
विक्रीचंच काम करणार. या पद्धतीनं जशी गरज तसं कर्मचाऱ्यामध्ये सूत्रीकरण आणणे म्हणजेच स्टाफिंग होय. पुढचा चौथा पॉईंट आहे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन, संचलन. मग एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल डायरेक्टिंग इज सेड टू बी प्रोसेस in which the managers instruct, guide and oversee performance of the workers for the achievement. डायरेक्टिंग म्हणजे काय की आपल्याला एखादी ध्येय साध्य करण्यासाठी मॅनेजर्स ज्या पद्धतीनं सूचना देत असतो, इन्स्ट्रक्ट सूचना देत असतो, गाईड मार्गदर्शन करत असतो, ओव्हरसी द परफॉर्मन्स आपल्याला एखाद्या कार्याचं नियोजन सांगत असतो. या पद्धतीनं त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणे म्हणजेच काय आहे, डायरेक्टिंग आहे, संचलन आहे. मग हे संचलन करण्यासाठी त्या डायरेक्टरकडे तशा प्रकारचे गुण असले पाहिजे. आणि तुम्हाला मी मगाशीच म्हटलेलं आहे की तुम्ही स्वतः मॅनेजर्स आहात, तो डायरेक्टर आहात असं समजून अभ्यास केलात की तुम्हाला हा घटक समजायला सोपा जाईल. मग यानंतरचा पुढचा घटक आहे कोऑर्डिनेटिंग, समन्वय. बघा, प्रत्येक घटकामध्ये समन्वय असल्याशिवाय ती गोष्ट यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये काय चालू आहे हे वरच्या टॉप लेवल मॅनेजमेंटला जर माहीत नसेल तर त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. मग आपण अनेक चित्रपटांमध्ये, लघुकथांमध्ये पाहिलेलं आहे की टाळेबंदी होणे, बंद पुकारणे अशा गोष्टी होत असतात. मग समन्वय असेल तेव्हा अशा गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. मग हे समन्वय म्हणजे काय तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे त्या घटकांचा पुरवठा करणे. उदाहरणार्थ, त्यांना काय आवश्यक असतं तर योग्य पगार, बोनस, कामाच्या योग्य वेळा, कामाचा दर्जा या पद्धतीनं असतील तर प्रत्येक गोष्टीमध्ये काय होतं, कोऑर्डिनेट होत असतं. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे संघटनेमध्ये विविध कर्मचाऱ्यांचा स्तर असतो. मग चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांच्या सुपरवायझरला अडचणी सांगू शकतात, सुपरवायझर त्यांच्या मॅनेजर्स लेवलला अडचणी सांगू शकतात आणि ते मॅनेजर्स डायरेक्टर मंडळाकडं त्यांच्या अडचणी मांडू शकतात. या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जर एकत्रित सुसूत्रीकरण असेल तेव्हाच त्या गोष्टींचं काय होत असतं, योग्य समन्वय साधला जाऊ शकतो आणि आपली ध्येय पूर्ण केली जाऊ शकतात. आणि आजचा शेवटचा घटक आहे कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य सर्व गोष्टीचं नियंत्रण करत असेल तेव्हाच तिथं चालणारं जे शैक्षणिक कार्य आहे ते व्यवस्थित चालू शकतं. त्याच पद्धतीनं आपल्याला व्यवसायाच्या संदर्भात शिकायचं आहे तेव्हा प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऐकलेलं आहात तिथं मॅनेजर्स असतात, बोर्ड असतात. मग हे बोर्ड मॅनेजर्स काय करत असतात तर केवळ कंट्रोलिंगचं काम करत असतात, नियंत्रणाचं काम करत असतात, मॅनेजमेंटचं कार्य करत असतात. ते प्रत्यक्षात उत्पादनामध्ये सहभागी असतात का? नाही.
परंतु उत्पादनामधला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ते कार्य करत असतात. म्हणजेच उत्पादन करत असताना किती उत्पादन, कोणत्या गोष्टीचं उत्पादन, त्याची पॅकेजिंग कधी झाली पाहिजे, मार्केटमध्ये माल कधी आला पाहिजे, कोणत्या किमतीला विकला पाहिजे, या सर्व गोष्टींचं एक प्रकारचं डिसिजन हे बोर्ड किंवा मॅनेजमेंट घेत असतं, तेव्हा त्याला कंट्रोलिंग असं म्हणत असतं. मग आपण आज पहिल्या चॅप्टरला सुरुवात केली होती, प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, आणि यामध्ये आपण 3 घटक शिकलेलो आहोत. इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन आणि स्कोप या घटकांचा समावेश झालेला आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडलेला असेल अशी आशा करतो, आणि आपण पुढच्या घटकाची तयारी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया.